नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाकरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाकरे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता अध्ययनाची सिरीज या ठिकाणी चालू केलेली आहे आणि मला सांगायला मोठा आनंद होतोय की आज आपला 30वा दिवस आहे. म्हणजे गेल्या महिन्याभरापासून आपण ही सिरीज चालू केली आणि प्रत्येकाने म्हणजे आमच्या इथे असणाऱ्या या चॅनलवरती असणाऱ्या प्रत्येक सबस्क्रायबरनी आणि प्रत्येक व्ह्युअर्सनी या सर्व सिरीजला मोठा प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे, याला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि या माहितीचा सार म्हणून त्या ठिकाणी ग्रामगीता ऐकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्व श्रोते मंडळींचे मी मनपूर्वक सुरुवातीलाच आभार मानते. आणि आज आपल्या या 30व्या दिवशी आपण बघणार आहोत ग्रामगीतेतील अध्याय 30वा भजन प्रभाव. हा भजन प्रभाव अध्याय प्रेमधर्म स्थापन पंचकामध्ये येतो. भजन प्रभाव या अध्यायाचे आदर्श म्हणून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी अध्यायाच्या अगदी सुरुवातीला श्री संत मीराबाई यांची प्रतिमा त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि या संपूर्ण अध्यायामध्ये एकूण 101 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चला तर मग श्रोते मंडळी, आपण भजन प्रभाव हा अध्याय नीटपणे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. आज आपण एका खूपच खास ग्रंथावर बोलणार आहोत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता. हो, आणि आजही तो ग्रंथ तितकाच महत्वाचा आहे, तितकाच रिलेव्हंट आहे. अगदी. आणि त्यातलाही एक विशिष्ट अध्याय आपण निवडला आहे, जो वरकरणे खूप साधा वाटतो, पण तसा तो नाहीये. भजन प्रभाव अध्याय 30वा. बरोबर. आणि याची सुरुवातच इतक्या जबरदस्त प्रश्नाने होते ना. एक जिज्ञासू व्यक्ती महाराजांना विचारते की देवाचं गुणगान म्हणजे भजन, हो, जे शुद्ध भक्तीसाठी असतं, हो, त्याला जर आपण सामाजिक प्रचाराचं म्हणजे सोशल मेसेजिंगचं साधन बनवलं तर त्याचं पावित्र्य कमी नाही का होणार? आणि हा प्रश्न आजही तितकाच खरा आहे की नाही? अगदी. अनेकांच्या मनात येतो हा प्रश्न. आणि याच प्रश्नाच्या उत्तरातून महाराज भजनाच्या शक्तीचा एक पूर्णपणे वेगळा पैलू उलगडतात. ते म्हणतात की भजन हे फक्त वैयक्तिक मोक्षासाठी नाहीये, ती एक सामाजिक शक्ती आहे आणि ती गावाच्या समाजाच्या परिवर्तनासाठी वापरायलाच पाहिजे. म्हणजे आत्मिक शांती आणि सामाजिक क्रांती एकाच वेळी. वाह. चला तर मग हे कोडं सोडूया. सुरुवातीलाच धर्म या शब्दाची व्याख्याच किती वेगळी केली आहे. हो, तीच मुळात खूप व्यापक आहे. धर्म म्हणजे पूजा अर्चा नाही, तर धारणा सुंदर, म्हणजे आयुष्य सुंदर बनवणारी एक जीवन पद्धती. आणि भजन हे त्याचं एक साधन आहे. बरोबर. अगदी. भजन हे त्या जीवन पद्धतीचं असं समजा एक सॉफ्टवेअर आहे. आणि यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. कोणती? की वेदपुराणांमधलं जे ज्ञान होतं ते संस्कृतमध्ये बंदिस्त होतं. सर्वसामान्यांपर्यंत पोचत नव्हतं. बरोबर. मग साधू संतांनी एक क्रांती केली. त्यांनी ते ज्ञान घेतलं आणि त्याला लोकांच्या भाषेत आणलं. म्हणजे ज्ञानाचं एक प्रकारचं लोकशाहीकरण केलं. अगदी तोच शब्द. प्राकृत भाषेत सोप्या ओव्या अभंगांमध्ये ते ज्ञान लोकांपर्यंत पोचवलं. भजन हे त्याचं सर्वात प्रभावी माध्यम ठरलं. आणि मला इथे महाराजांची म्हणजे मार्केटिंगची समज अविश्वसनीय वाटते. म्हणजे त्यांना माहीत होतं की वेदांताचा कोरडा डोस सगळ्यांना पचणार नाही. बरोबर. म्हणून त्यांनी काय वापरलं तर त्या काळातले, आजच्या भाषेत बोलायचं तर, मेमे आणि व्हायरल शॉर्ट्स. भारूड, गोंधळ, गारूड. अगदी. संदेश तोच, पण पॅकेजिंग लोकांच्या आवडीचं. आजच्या कंटेंट क्रिएटर्सनी शिकावं असं आहे हे. तुम्ही वापरलेला शब्द एकदम बरोबर आहे, पॅकेजिंग. काही भजनं वैराग्य शिकवणारी होती, काही थेट विनोदी, कारण उद्देश एकच होता, लोकांच्या मनात रुजणं. हो. आणि त्यासाठी माध्यम लवचिक हवं. ग्रामगीतेतली एक ओवीच आहे, जैसा प्रसंग आला सामोरी तैसींच भजने केली बहुपरी. जशी परिस्थिती तशी कृती. अगदी. त्यांचा हेतू एकच होता, लोकांच्या मनातले वाईट विचार काढून त्यांच्यात कर्तव्य आणि सेवेची भावना जागवणं. पण इथे एक धोका आहे की नाही, म्हणजे परंपरेला आंधळेपणाने फॉलो करण्याचा. म्हणजे नामदेव महाराजांनी जे केलं तेच आपण आज करायचं का, याला तर अंधानुकरण म्हणतात. बरोबर. आणि हा या अध्यायातला एक खूप महत्वाचा टप्पा आहे. ग्रंथ म्हणतो की भजनाचा मार्ग सोडू नका, पण त्यात तारतम्य बाळगा, सारासार विचार करा. अच्छा. भूतकाळातल्या संतांनी त्यांच्या काळाची गरज ओळखली. त्यावेळचे प्रश्न वेगळे होते. हो, आव्हानं वेगळी होती. त्यांनी त्यावर उत्तरं शोधली. आज आपण त्यांची नक्कल नाही करायचीय, बरोबर, तर त्यांच्या कृतीमागचं तत्व घ्यायचंय.
आजचे प्रश्न काय आहेत हे ओळखायला हवं. अगदी. आज समाजाला कशाची गरज आहे हे ओळखून भजनाचा विषय निवडला पाहिजे. थांबा, मला ही उदाहरणं खूपच आवडली. म्हणजे अक्षरशः कॉमन सेन्स वापरा असं सांगतायत ते. हो ना, किती सोप्या पद्धतीने. स्मशानातून चाललेल्या माणसासमोर तुम्ही शृंगारिक लावणी गाऊ शकत नाही. हे इतकं साधं सोपं आहे. बरोबर. तिथे वैराग्याचाच भाव हवा. आणि दुसरं उदाहरण तर आणखी मजेशीर आहे. लग्नाच्या मंडपात जाऊन हो, कोणी जर जीवनाच्या नश्वरतेवर भजन म्हणायला लागला तर लोक त्याला उचलून बाहेर फेकतील. कारण तो प्रसंग आनंदाचा आहे. तिथे तशीच गाणी हवीत. आणि तिसरं उदाहरण तर थेट कृतीवर आहे. रणांगणावर सैनिक लढायला तयार आहेत आणि तिथे जाऊन कुणी सांगतंय की शत्रूमध्ये पण देव आहे, त्यांना सोडून द्या. तर त्याला पहिला फटका बसेल. म्हणजे प्रत्येक जागेची, वेळेची आणि प्रसंगाची गरज असते. संदेश कितीही चांगला असला तरी तो चुकीच्या वेळी दिला तर निरर्थक ठरतो. नेमका हाच मुद्दा आहे. म्हणून ग्रामगीता म्हणते, सत्याची गोड करुनी सांगावे, वेळ काळादी पाहुनी. सत्य सांगा, पण ते गोड करून. गोड करून म्हणजे खोटं बोलून नाही, तर लोकांना ते रुचेल, पटेल अशा पद्धतीने सांगा. ही एक कला आहे. सत्य जर कडू औषधासारखं दिलं तर लोक ते थुंकून टाकतील. ते मधातून द्यावं लागतं. आणि भजन हे त्या मधाचं काम करतं. अगदी. तर आपण आत्तापर्यंत भजनाचा आदर्श काय असावा हे पाहिलं. पण वास्तवात जे घडतं म्हणजे त्यावर ग्रामगीता काही बोलते का? टीका करते का असं विचारायचंय तुम्हाला? हो, कारण अनेकदा मूळ उद्देश बाजूलाच राहतो. टीका. महाराज तर अक्षरशः प्रहार करतात. ते अजिबात भीडभाट ठेवत नाहीत. भजनाच्या नावाखाली चालणाऱ्या ढोंगीपणावर त्यांनी कठोर आसूड ओढले आहेत. अच्छा, म्हणजे काय आहेत या चुकीच्या पद्धती? यात खूप बारकावे आहेत. पहिली टीका आहे ती अर्थ न समजता गाण्यावर. काही लोक ते म्हणतात इतक्या उत्तम रागदारीत गातात, आवाज एकदम मधुर, हो, की ऐकत राहावं वाटतं. पण गाण्यातल्या शब्दांचा अर्थ त्यांना स्वतःलाच माहीत नसतो. म्हणजे सादरीकरण भावनाशून्य असतं, फक्त एक परफॉर्मन्स. बरोबर. तो अनुभव नसतो. आणि याच्या उलट टोक पण असेलच. आहे ना. दुसरं टोक म्हणजे काही जण तालासुराची पर्वा न करता शब्दांना इतकं तोडतात मोडतात की मूळ अर्थाचा पूर्णपणे अनर्थ होतो. म्हणजे शब्दाचा भावच मरून जातो. हो. दोन्ही टोकं घातक आहेत. कारण दोन्हीकडे अर्थ हरवतो. आणि भजन अर्थाशिवाय काय आहे? केवळ गोंगाट. हे तर झालं सादरीकरणाबद्दल. पण गायकांच्या वैयक्तिक वर्तनाबद्दल काय? महाराज थेट त्या मुद्द्याला हात घालतात. ते म्हणतात काही जण भजन सुरू करण्याआधी गांजा, तंबाखूची मागणी करतात. अरे देवा. काहींना चहापाणी, मानपान ह्याचीच जास्त चिंता असते. म्हणजे भक्तीचं इव्हेंट मॅनेजमेंट झाल्यासारखं. आणि सांप्रदायिक वाद हा तर आपला आवडता विषय आहे. हो, त्यावरही स्पष्ट भाष्य आहे. काही जण म्हणतात आमच्या मंडपात फक्त आमच्याच संप्रदायाची भजनं गायची, दुसऱ्या संतांची चालणार नाहीत. हां. जो संकुचितपणा आहे तो भजनाच्या मूळ तत्वालाच हडताळ फसतो. ज्या संतांनी आयुष्यभर लोकांना जोडायचं काम केलं त्यांच्याच नावाने आपण भिंती उभ्या करतो. किती मोठा विरोधाभास आहे हा. म्हणजे हा सगळा विभाग म्हणजे एक आरसा आहे, समाजाला त्याचा खरा चेहरा दाखवणारा. हो, हा एक प्रकारे आत्मपरीक्षणाचा जाहीरनामा आहे. ही टीका भजनाविरुद्ध नाही, तर भजनाच्या नावाखाली चाललेल्या चुकीच्या गोष्टींविरुद्ध आहे. ठीक आहे, म्हणजे समस्या सांगितली, त्यावर टीकाही केली, पण मग यावर उपाय काय, मार्ग काय? नक्कीच. टीकेनंतर महाराज एक विधायक दिशा दाखवतात. ते म्हणतात भजनाचा मुख्य उद्देश हा गाव जागृती, हृदय जागृती आणि कार्यजागृती हाच असला पाहिजे. वा, या 3 शब्दात सगळं साऱ्यालं. हो. हे 3 शब्द जरा फोडून सांगाल का? म्हणजे गाव जागृती म्हणजे काय? गाव जागृती म्हणजे गावातल्या समस्यांबद्दल लोकांना जागरूक करणं. गावात स्वच्छता नाहीये, शिक्षण नाहीये, व्यसनं आहेत, अंधश्रद्धा आहे. यावर भजनातून प्रहार करायचा, लोकांच्या डोक्यात प्रकाश पाडायचा. आणि हृदय जागृती म्हणजे लोकांची मनं एकमेकांशी जोडणं, त्यांच्यातला द्वेष, मत्सर कमी करून बंधुभाव वाढवणं. आणि सर्वात महत्वाचं कार्यजागृती म्हणजे लोकांना कामाला लावणं, फक्त ऐकून घरी जायचं नाही. अगदी बरोबर. भजनातून मिळालेल्या प्रेरणेतून सत्कर्मासाठी, गावाच्या कामासाठी उभं राहायचं. भजन जर लोकांना कृतीप्रवण करत नसेल तर ते व्यर्थ आहे. बरोबर. आणि हे करण्यासाठी तो आदर्श भजनी, तो कलाकार कसा असावा याबद्दल काही वर्णन आहे का?
खूप सुंदर वर्णन आहे. ते म्हणतात त्याचा आवाज तर गोड असावाच, पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्याची राहणी साधी, वागणूक विनम्र असावी, तो गर्विष्ठ नसावा. त्याचा आवाज हृदय भेदोनी जाणारा, म्हणजे केवळ कानांना सुखावणारा नाही, तर थेट काळजाला भिडणारा असावा. हो, त्याच्या चेहऱ्यावर आट्या किंवा हेकेखोरपणा नको, तर वृत्तीत एक प्रामाणिक, भाविक गहिवर असावा. जेव्हा असा माणूस गातो तेव्हा शब्द जिवंत होतात आणि लोकांच्या मनात बदल घडवतात. बरोबर. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भजन हे केवळ एक धार्मिक कर्मकांड न राहता ते एक लोकशिक्षण आणि जनता विद्यापीठ बनावं ही महाराजांची इच्छा आहे. जनता विद्यापीठ. नेमकं तोच शब्द त्यांनी वापरला आहे. ते म्हणतात आपला देश हा भाविक लोकांचा देश आहे. इथे कोरडी भाषणं देऊन लोकांमध्ये बदल घडवणं खूप अवघड आहे. हो, ते खरे आहे. पण देव, धर्म, भक्ती या नावाने एखादी गोष्ट सांगितली तर ती लोकांच्या थेट हृदयात उतरते. म्हणजे लोकांच्या या भावनेचा उपयोग विधायक बदलासाठी करायला हवा. अगदी. आणि भजन हे त्याचं सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. आणि या सगळ्याचा अंतिम टप्पा काय, ध्येय काय आहे? अंतिम ध्येय हे आहे की ही जागृती केवळ भजनाच्या कार्यक्रमापुरती मर्यादित राहू नये, ती लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनावी. अच्छा. गावातील गुराखी गुरं चरताना, शेतकरी शेतात काम करताना, स्त्रिया दळणकांडण करताना या सगळ्यांच्या तोंडी गावाच्या सुधारणेची गाणी असावीत. म्हणजे ती गाणी लोकांच्या जगण्याचा भाग बनावीत. हो, तेव्हा खऱ्या अर्थाने एक सामूहिक संस्कृती निर्माण होईल. भजन हे केवळ एका जागी बसून करायची गोष्ट नाही, तर ते जगण्याची पद्धत आहे. अप्रतिम. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की ग्रामगीतेनुसार भजन हे केवळ वैयक्तिक श्रद्धेचं प्रदर्शन नाही, ते बंद खोलीत करण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते सामाजिक परिवर्तनाचं, लोकशिक्षणाचं आणि ग्रामविकासाचं एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आणि यातला एक विचार मला आजच्या काळातही खूप महत्वाचा वाटतो. कोणता? अनेक प्रकारची औषधं आहेत. आता आजच्या प्रचारकाने म्हणजे विचारवंताने किंवा कलाकाराने काय करायचं आहे, तर त्या दुकानातून योग्य व्यक्तीसाठी योग्य वेळी योग्य वस्तू निवडून द्यायची आहे. म्हणजे ज्ञानदेवांनी, तुकारामांनी जो ज्ञानाचा खजिना ठेवला आहे त्यातून आजच्या समाजाच्या आजारांवर कोणतं औषध उपयोगी पडेल हे निवडून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या पिढीने करायला हवं. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. ग्रामगीता काही दशकांपूर्वी लिहिली गेली. त्या काळात भजन, कीर्तन हीच लोकसंवादाची प्रमुख माध्यमं होती. बरोबर. आता विचार करा आजच्या युगात जिथे आपल्याकडे इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स, पॉडकास्ट आहेत, त्या जगात जर तुकडोजी महाराजांना हा भजन प्रभाव अध्याय पुन्हा लिहायचा असता तर समाजाला जाग करण्यासाठी त्यांनी कोणत्या नव्या भजनांचे, म्हणजे कोणत्या नव्या माध्यमांचे, कोणत्या नव्या गीतांचे किंवा कोणत्या नव्या संदेशांचे प्रकार सांगितले असते? धन्यवाद मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील. त्यासोबतच लाईक आणि भरपूर शेअर करा. तुम्हाला आम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्या सर्व कमेंट्सना आम्ही प्रतिसाद नक्की देऊ. धन्यवाद. जय गुरु.